फ्रेंड्स, मी प्रियंका पाटील व्ह्यूज लिटिल वर्ल्डमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की माझा जो लहान बाबू आहे वीर, त्याचे मी काही फोटोज काढणार आहे. त्याचं फोटोशूट करायचं आहे, म्हणून आम्ही आज घनसोलीच्या सेंट्रल पार्कला जाणार आहोत. तर आपला प्रवास असा हा चालू झाला आहे. हा बघा वीर काय करतोय. कुठे आहे वीर? वीर चला तर मग आपण पोचलो आहोत. पोचलो तर काय, वीर बाळ झोपलं. हे बघा, हे आहे सेंट्रल पार्कचं एंट्री गेट. इथे तुम्हाला टायमिंग दिसेल, मॉर्निंगचं आणि इव्हिनिंगचं काय आहे ते. आणि इकडे तुम्हाला काय नोटीस बोर्ड आहे. नोटीसवरती काय नोटीस आहेत की बाबा बाहेरचं खाणं म्हणा किंवा चिप्सचे कागद वगैरे माणसं जे टाकतात ते, किंवा कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे आतमध्ये. फोटोज काढणं फक्त मोबाईलमध्ये अलाउड आहे. तुम्ही कॅमेरावरती वगैरे फोटो काढणं अलाउड नाही आहे तिथे. एंट्री केली की हा तुम्हाला फाउंटनसारखा एक छोटासा फाउंटन लागतो, ज्याला मराठीत फवारा असं म्हणतात, पण हा छोटा फाउंटन आहे. सो हे खालच्या खालीच ते फवारातलं पाणी खालीच आहे करतं. संध्याकाळी ते जरा लाईट वगैरे लागते. साईडने ग्रीनरी खूप छान आहे. फ्लावर्सचे प्लांट्स पण तिथे खूप मस्त मस्त झाडे लावलेली आहेत फुलांची. वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, सदाफुली, छोटे जे वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांची मला काही काहींची नावं पण माहीत नाही आहेत. वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती तिकडे, तुम्ही पाहू शकता. सारी बाजूने हिरवळ आहे. हे तुम्ही पाहू शकता, छोटंसं एक क्लब सारखं होतं. त्याच्या भिंतीवरती पूर्ण स्पोर्ट्सचे स्केच वगैरे काढलेले होते. आतमध्ये आलो तरी पण आपला वीर बाळ काय उठलं नव्हतं. हे बघा, छोटे छोटे जे आहेत फ्लावर्सचे सगळी झाडं आहेत. हे बघा, हा काहीसा व्ह्यू आहे गार्डनच्या आतला. इथे तुम्हाला दिसतंय की छोटे झोपाळे पण आहेत लहान मुलांसाठी, जे न्यूबॉर्न म्हणजे एक 7-8 महिन्याचे असतात, ज्यांना नुसतेच बसू शकतात, या वर्षाच्या वरती जे लहान बाळ जे बसू शकतात त्यांच्यासाठी पण झोपाळे आहेत. फुल सेफ्टी सोबत आहेत ते झोपाळे. आणि मोठ्या मुलांसाठी पण आहेत झोपाळे. दुसरीकडे पण एक छोटं गार्डन आहे, जरा लांब आहे, तिथेच आतमध्ये, ते मी तुम्हाला दाखवते. सीसॉ वगैरे आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या घसरगुंड्या आहेत, थोडेसे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी गेम्स आहेत. हा बघा, तुम्हाला जर मी बोलला की सेफ्टी सोबत लहान मुलांसाठी, कारण आपलं वीरबाळ आता बसतंय, त्याच्यासाठी हा झोपाळा तिथे होता. त्याच्यामुळे तो खूप फर्स्ट टाइम तो बसलेला, पण एकदम रिलॅक्स बसला होता आणि त्याने खूप एन्जॉय केलं त्या झोपाळ्यामध्ये. तुम्ही ते पाहू शकता, खूप खुश होता. त्याची झोप तर कुठं उडूनच गेली. आणि थोडं घसरगुंडीवरती बसवलं त्याला. ह्या साईडला तुम्हाला दिसेल थोडे घसरगुंडे आहेत, त्या साईडला स्टेडियम सुद्धा आहे. हे बघा, हे स्टेडियम आहे जे चारी बाजूने पॅक आहे, जेणेकरून लहान मुलांना वगैरे बॉल लागणार नाहीत, याची सर्व काळजी त्यांनी घेतलेली आहे. खूप गर्दी असल्यामुळे त्याला जास्त वेळ आम्हाला बसवता नाही आलं झोपड्यावरती. आणि पुढे इथे बघू शकता तुम्ही, खाली जे आहे ते सगळं सापशिडीचं खाली लाद्या अशा लावलेल्या होत्या. आणि तिकडे पण थोडे खेळायचे वेगवेगळे हे आहेत गेम्स वगैरे. या साईडला तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठीच आहे, आणि इथे मोठ्या मुलांसाठी पण आहेत गेम्स. हे एक टनल होतं, म्हणजे गुहेसारखा हा खेळ होता. या साईडून त्याला जायला होतं वरती एंट्री करायला, आणि त्या साईडून 2-3 जागेवरती अशा घसरगुंड होत, जिथून आपण लहान मुलांना किंवा ते बाहेर येऊ शकतात जिथून पाहिजे तिथून. ह्या काही मोठ्या घसरगुंड्या होत्या, तिथे मोठी मुलं पण बसत होती. आता मी तुम्हाला एकदम एक एक जे गेम्स आहे ते मी दाखवते. बघा, हे
ब्रेन डेव्हलपिंग वगैरे त्यासाठी, किंवा मुलांची भीती घालवण्यासाठी सीसॉ म्हणा, असे भरपूर तिथे वेगवेगळे स्लाइड्स वगैरे खूप होत्या. हे बघा, हाईट वगैरे वाढवण्यासाठी जे छोटे छोटे हे असतात हँगिंग करण्यासाठी, हे होतं तिथे. म्हणजे इथे तुम्ही फक्त एन्जॉयमेंटसाठी नाही तर ब्रेन डेव्हलपमेंट साठी पण खूप हे होतं. लहान मुलांची झोपाळे होती, मोठ्या मुलांचे झोपाळे होते, वेगळ्या प्रकारचा पण एक झोपाळा होता. हे बघा, इथे झाला आपला फोटोशूट चालू. आणि हा वीर नुसताच पळत होता, एका जागेवर बसतच नव्हता. तरी पण काय छान छान असे फोटो काढले आपण त्याचे. आणि हा आहे मुलींचं, मला आवडतात मुली, पण वीर झाला पण ठीक आहे. पण मला त्याच्या ह्या लुकवरती त्याचा फोटो काढायचा होता मुलींच्या, फ्रॉक घालून. कारण हे जावळाची केस एकदा कट केल्यानंतर ती करली येत नाहीत, त्यासाठी मी मुलींचा गेटअप करून फ्रॉक घालून त्याचे फोटो काढले, काय आठवण अशी राहावी म्हणून. पण तो काय राहतच नव्हता एका जागेवरती. आणि फोटो क्लिक केल्यानंतर आम्ही निघालो परत घरी. ओ बाय, टाटा करा, टाटा करा, टाटा, बाय बाय, बाय बाय करा, बाय बाय करा. हे बघा, काहीसे फोटो आहेत वीरचे आणि वीर बनवूनचे घातलेले. तुम्हाला कोणता फोटो आवडतो हे नक्की कमेंटमध्ये सांगा. वीर आवडला का वीराचे फोटो आवडले ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे खास फोटो मी काढलेले आहेत त्याच्या बर्थडेसाठी, कारण लवकरच त्याचा बर्थडे आलेला आहे जवळ. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.